तर मित्रांनो, ह्यांच्याकडं जे सक्सेस ब्रीड आता आपण बघत आहे, तर हे कबूतर कृष्णा शिंदे यांच्या हातात आहे. बघू शकता कबूतर. मित्रांनो, ही कबूतर रिझल्ट ह्याचा भरपूर सांगितला यांनी, म्हणजे 12 तास प्लस उडले ना. 12 तास प्लस उडलेलं कबूतर आहे. आणि सेम भाव एक आहे. तर हे कबूतर मी खायचं, कबुतरांना खायला काय द्यायचं दाखवायचं कारण काय माहिती का, मी सगळे कबूतर हातात धरून बघितले, तर हे कबूतर अर्धा किलोचे असतील का? हां, अर्धा किलोच्या वर कबूतर असतील. ही स्लिम म्हणतो आपण, पण ह्यांच्या इथं आल्यावर जरा मला वेगळंच काय तर बघायला मिळाल्यावर मी म्हणलं ह्या कबुतरांना तुम्ही खायला काय टाकता मला दाखवा म्हणलं. तर त्यांनी मला मग दाखवलं हे. तर तेव्हा बघितल्यावर मी नाही, ह्या दिवसात मोठा दाणा का द्यायचं असतं की कबूतर या दिवसात मोल्टिंगमध्ये असतो. आणि हे पर कापायचं कारण हे कबूतर वेट आपला मेंटेन ठेवतो. जर तुम्ही फुल परमध्ये असेल कबूतर त्याचा वेट मेंटेन राहत नाही आहे. आम्ही मोठा दाणा त्यासाठी देतो आणि पर सगळ्या मोल्टिंगच्या वेळेस म्हणजे त्याला जास्त त्रास होऊ नये, त्यांचं ब्लड जास्त संपू नये म्हणून यांनी वेट वाढल्यानंतर पोटभर धान्य खातो. वर जर बसून राहिला तर ह्या दिवसात पाणी कमी पिणार आणि धान्य कमी खाणार. त्यासाठी आम्ही असं करतो. पूर्ण आमचे कबूतर असे तुम्हाला पर काटलेले दिसतील ह्या दिवसात. स्वतःचं वजन मेंटेन करतो. ह्या नाराचे बच्चे आहेत ते. हां, ह्या नाराचेच बघू शकताय तुम्ही. तर हे आंध्रा लाईनचे कबूतर आहेत, 12 तास प्लस उडवलेले आहेत. आणि हा एक कबूतर बघू शकता तुम्ही व्हाईट डोळ्यामध्ये. मित्रांनो, आंध्रा लाईनचे कबूतर आहेत हे. हां, बघू शकताय तुम्ही. दोन्ही भाऊ आहेत. दोन्ही भाऊ आहेत. यांचे डोळे बघा तुम्ही जरा. डोळे पंजे दाखवा. जामुनी पंजेमध्ये कबूतर आहेत. दोन्ही पूर्ण नाईट उडायचे कबूतर आहे. पंजाबी बरोबर दोन्ही कबूतर तळाला एवढे पक्के आहेत. तळाला एवढे पक्के आणि नाईटला उडतात. पूर्ण नाईटला उडतात दोन्ही कबूतर. तर ह्यावेळेस यांनी भरपूर यांचा रिझल्ट चांगला असेल ह्यावेळेस असं मला वाटतंय. मिरज पश्चिम महाराष्ट्र मिरज केसरी त्यात दुसरा नंबर आला आहे. हां, आणि बारामती चॅम्पियनमध्ये पहिला नंबर. म्हणजे मिरजचा म्हणजे ऑल महाराष्ट्र सारखाच राऊंड होता तो. त्यात भरपूर कॉम्पिटिटर असतात. त्यात तुमचा दुसरा नंबर आला. 40 प्लस एंट्री होती. 140 प्लस एंट्री होती. 140 प्लस एंट्री होती का मिरजच्या राऊंडमध्ये? मिरजच्या राऊंडमध्ये फारुख मानेरांचा नाही का तो हां हां. मिरज चांगला पार पडला तो पण राऊंड. चांगला मित्रांनो, आपण बघू शकता यांचा लॉफ्ट सुंदर. नाईटचं सेटिंग पण भरपूर चांगलं असते. आणि ओरिजिनल पंजाबी पण दाखवतो मला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही ब्लॅक डोळ्यामध्ये पंजाबी कबूतर. पूर्ण ब्लॅक डोळा यांचा, अजिबात लाल पण नाही आहे डोळ्यामध्ये. आणि हे फिमेल बघू शकता. ह्या फिमेलला चंद्रकोर असल्याने डोळ्यामध्ये. ह्यांचा रिझल्ट चांगला आहे. म्हणून तर ती स्टॉक करून ठेवतात. मग पंजाबीचा शौक नाही, पण ती तुम्हाला रेसर कबुतरांचा शौक लागायचं कारण काय? कारण पूर्वी आमच्याकडं उडानबाज कबूतर होती, पण ती घरबाहेरच्या मारामुळे आम्ही ती कबूतर पहिली शौकच बंद केला. नंतर आता शौक करायचा काय. मग पुण्याच्या ठिकाणी चांगले रेसिंग क्लब मोठे होते, तिथं मग तिथं क्लब आहेत, रेसिंग कबूतर आहेत. मग आपण ते काहीतरी वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही मग कलकत्त्याला एक 8-10 दिवस कलकत्त्याला होतो. तिथनं मग चांगल्या ब्रीडर करून आम्ही तिथं थांबून त्याची थोडी माहिती देऊन मग आम्ही ती कबूतर तिथनं चॉईस केली. जोसेफ लिन म्हणून तो कलकत्त्याचा ब्रीडर आहे. आता आहेत का त्याच्याकडे कबूतर? आहेत की. चालते, ठीक आहे. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. चला.